किल्ले रायगडावर आज तिथीनुसार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झालेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आशिष शेलार, भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे आणि या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर शिवपालखी वाजत गाजत राजसदरेवर येणार आहे आणि त्यानंतर राजसदरेवर प्रकाश स्वामी जंगम यांच्या मंत्रोच्चारात राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल। यात शिवपुत्राला जलाभिषेक, दुग्धाभिषेक होणार आहे। मेघडंबरीतील शिवपुत्राला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक देखील घातला जाईल। मुख्य सोहळ्यानंतर शिवसमाधीपर्यंत पालखी मिरवणूक निघेल। समाधीला मानवंदना झाल्यानंतर सोहळ्याची सांगता होईल। तर किल्ले रायगडावर तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झालेले आहेत। काल याच सोहळ्याच्या पूर्वसंध्येला काल देखील किल्ले रायगडावर अनेक विविध कार्यक्रम पार पडली आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर साजरा होतोय। हजारो शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री देखील पोहोचतील। ओम, किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। हजारो शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात पोहोचतील। शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड व कोकण कडाक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्त दरवर्षी या ठिकाणी येत असतात। दरवर्षी किल्ले रायगडावर येत असतात। दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो। तर गडावर येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून देखील प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि सोबतच रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे देखील या सोहळ्याला उपस्थित असतील। तर या सोहळ्याची सुरुवात ध्वजपूजनाने झालेली आहे आणि काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी पोहोचतील आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्यासोबत। ओम, किल्ले रायगडावर सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय। उपमुख्यमंत्री देखील काही वेळामध्येच पोहोचतील। अगदी बरोबर आहे। खरं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा शिवराज्याभिषेकाचा हा दिन आहे आणि आज रायगडावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त जे दाखल झालेले आहेत। काही वेळामध्ये या ठिकाणी प्रत्यक्षात राज्याभिषेकाच्या सोहळ्याला सुरुवात होईल। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा राज्य मंत्रिमंडळातील इतर सहकारी असतील ते या ठिकाणी दाखल होतील। अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी शिवभक्तांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आलेली आहे। राज्याभिषेकाच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकंदरच हे जे वातावरणामध्ये भक्तिमय झालेलं आहे। मात्र या सगळ्या वातावरणामध्ये शिवभक्तांचा जो काही उत्साह आहे तो काही तसूभरही कमी झालेला नाहीये। या ठिकाणी थोड्याच वेळात प्रत्यक्षामध्ये जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यावेळेला देखील एक चैतन्याचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा हा शिवराज्याभिषेकाचा 352वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात रायगडावरती साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर रायगडावर आपण या शिवभक्तांचा उत्साह पाहतोय। तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर साजरा केला जातोय। आज राज्यभरामधून हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले।